पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून टीआरएफनं आता हात झटकल्याचं बघायला मिळत आहे। आधी टीआरएफनं हल्ल्याची जबाबदारी घेतलेली होती आणि आता हात मागे घेतलेला आहे। महत्त्वाची अपडेट, मोठी बातमी आपण ही सध्या म्हणू शकतोय। आधी टीआरएफनं हल्ल्याची जबाबदारी घेतलेली होती, आता मात्र टीआरएफची ही माघार बघायला मिळते। पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नाही। टीआरएफ कडून पत्रक जारी झालेलं आहे। आमचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं होतं असा घुमजाव आता टीआरएफनं केल्याचं बघायला मिळतंय। सोशल मीडिया अकाउंट हॅक करून आधी हल्ल्याच्या जबाबदारीचं पत्र जारी करण्यात आलं होतं असं टीआरएफचं म्हणणं आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही सध्या बघू शकतोय आणि याविषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक अरविंद गोखले आहेत। गोखले सर, आपण बघू शकतोय मोठी घडामोड, मोठी अपडेट खरं तर ही म्हणावी लागेल। आधी टीआरएफनं हल्ल्याची जबाबदारी घेतलेली होती, आता मात्र माघार घेतलेली आहे। आपण हा हल्ला केलाच नसल्याचं त्यांनी म्हटलंय। याचा सरळ अर्थ असा आहे की त्यांना प्रचंड घाम फुटलेला आहे। लष्कर-ए तैयबाची सावली ही रेझिस्टन्स फ्रंट आहे आणि रेझिस्टन्स फ्रंटची लढाऊ संघटना, उपसंघटना ज्याला म्हणतो आपण, ती उपसंघटना आहे फाल्कन स्क्वाड। आणि या फाल्कन स्क्वाडचा जो प्रमुख आहे तो शेख सज्जाद गुल आहे। शेख सज्जाद गुल वरती 10 लाख रुपयांचं पारितोषिक आता लावलेलं आहे। हे सगळे आयएसआयच्या इशाऱ्यावरती काम करतात, आयएसआयच्या इशाऱ्यावरती हल्ले करतात। मुझफ्फराबाद मधनं त्यांचं काम चालतं आणि ते सगळे हे या रेझिस्टन्स फ्रंटशी बांधलेले आहेत। फाल्कन स्क्वाडचा जो प्रमुख आहे तो शेख सज्जाद गुल आहे आणि शेख सज्जाद गुल जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत हे आपले प्रयत्न त्यांना म्हणजे पकडण्याचे, त्यांना मारण्याचे, त्यांना ठार करण्याचे चालू राहतील। त्यांना आता असं दिसतंय की त्यांना हे भारताने सिंधू पाणी वाटपाचा करार स्थगित केल्यानंतर अगदी पार रावळपिंडीपासून कराचीपर्यंत प्रत्येकाला, म्हणजे बिलावल भुट्टोंचं जे कालचं भाषण आहे की यांचे रक्ताचे पाठ वाहतील, हे सगळं त्यातनंच घडतंय आणि त्यातून यांनी माघार घेतली आहे। त्याचं कारण तेच आहे की त्यांना घाम फुटलेला आहे, त्यांना आता म्हणजे हादरा बसलेला आहे, प्रचंड हादरलेले आहेत की आता आपलं पाणी बंद झालं की काय होणार आहे। ते रक्ताचे सडे तर सोडाच, परंतु हे सापडले जातील तेव्हा यांची पंचायत होणार आहे आणि त्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न हे काश्मीरमध्ये सुरू आहेत आणि ते चालू राहतील। हो गोखले सर, खरं तर भारतीयांची सततची येणारी आव्हानं, त्यांचा रोष, त्यामुळे खरं तर टीआरएफनं ही जबाबदारी झटकल्याचं म्हणता येईल का? खरंच आहे की आता असं झालंय की म्हणजे चिनाब नदीचे पाणी, त्या चिनाब नदीवरचा जो ते धरण आहे रियासी जिल्ह्यामध्ये, ते धरणाचे दरवाजे बंद केलेले आहेत। सलाल डॅम म्हणतात त्याचा। त्या सलाल डॅमचे दरवाजे बंद केल्यामुळं आता पाणी हळूहळू कमी होत गेलेलं आहे आणि त्यातून पाकिस्तानकडे जाणारं पाणी बंद होईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना पाण्याचं काय स्वरूप आहे ते लक्षात येईल। भारत आत्ताचा काय आहे हे त्यांच्या लक्षात येईल आणि त्यातून त्यांना प्रचंड हादरा बसलेला आहे आणि त्यातून हे घडतंय। ही माघार जी आहे, रेझिस्टन्स फ्रंटची जी माघार आहे ती त्यातून घडलेली आहे। हो गोखले सर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।